मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार। पुसद येथे बनावट नोटा छापणारी टोळी उघडकीस आली। 2 आरोपी अटकेत, मुख्य सूत्रधार फरार। पुसद तालुक्यातील बोरी खुर्द येथे 500 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पुसद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून या रॅकेटचा मुख्य सूत्रधार फरार असल्याने पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू आहे। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पुसद शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने बोरी खुर्द येथील एका घरावर छापा टाकला। छाप्यावेळी आरोपी कलर प्रिंटरच्या सहाय्याने 500 रुपयांच्या बनावट नोटा छापताना रंगेहात आढळून आले। तात्काळ कारवाई करत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले। या कारवाईत पोलिसांनी 15 बनावट 500 रुपयांच्या नोटा, कलर प्रिंटर, मोबाईल फोन, वाहने तसेच बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य असा सुमारे 1,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे संतोष जगदेवराव सूर्यवंशी, राहणार कळमनुरी, जिल्हा हिंगोली आणि गणेश धर्मा गायकवाड, राहणार आझाद चौक, पुसद अशी आहेत। पोलिसी चौकशीत या दोघांनी कबूल केले की विनोद केरबाजी कुरुडे, राहणार बोरी खुर्द, पुसद यांनीच त्यांना बनावट नोटा तयार करण्यासाठी बोलावले होते। सदर आरोपी सध्या फरार असून त्याच्या अटकेसाठी विशेष पथके कार्यरत आहेत। या प्रकरणी पुसद शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बनावट नोटा आणखी कुठे वितरित झाल्या आहेत का, तसेच या रॅकेटचे जाळे किती मोठे आहे याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।